नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो वातावरणात बदल होणं अपेक्षित होतं आणि ती आता बदल झालेला आहे. ज्या ठिकाणी श्रीलंकेच्या आणि अंदमानाच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र विकसित होणं अपेक्षित होतं ते आता झालेलं आहे आणि भारतीय हवामान खात्याकडून तशी घोषणा करण्यात आलेली आहे. याचा परिणाम म्हणजे अंदमानात मान्सून लवकर दाखल होईल. त्याचबरोबर केरळ आणि महाराष्ट्रामध्ये देखील त्याचा पुढचा प्रवास त्यामुळे लवकर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळेपूर्वी मान्सून येण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. एकूणच या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो आहोत की मोठ्या प्रमाणात वातावरणीय बदल झाले आहेत आणि त्या बदलांचा आपण अनुभव घेणार आहोत. भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला पुढील 72 तासामध्ये लो प्रेशर बनेल अशा प्रकारचा अंदाज देण्यात आलेला होता. आज 12 तारखेला पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा प्रभाव हा राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशचा पश्चिमी भाग, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात सुरू होणार आहे. उत्तर भारतात एक WD आलेला आहे आणि तो पूर्व भारतात देखील पावसाचा परिणाम होणार आहे. उष्णतेची लाट महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात 13 तारखेला असण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या राज्यात देखील उष्णतेची लाट कायम असणार आहे. पूर्व भारताकडे पावसाचं प्रमाण वाढेल. 14 तारखेला विदर्भामध्ये उष्णतेची लाट असण्याची शक्यता असून गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशमधील काही भागातील उष्णतेची लाट देखील कायम असणार आहे. पूर्व भारताकडे WDचा प्रभाव असेल. थोड्याफार फरकाने 15 तारखेला हे वातावरण कायम असणार आहे. मात्र हवामानात एक बदल, बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातील राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढतंय. 16 तारखेला मात्र वातावरणीय बदलात महाराष्ट्रात विशेष कुठलेही वातावरण असणार नाही आणि 17 तारखेलाही विशेष वातावरण असणार नाही. गेल्या 48 तासाचा विचार करत बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात या सर्व ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि थोडा उत्तर भारतामध्ये पावसाचा प्रभाव निर्माण झाला होता. कुलाबा वेधशाळेने दिलेल्या अंदाजामध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव 12 तारखेला उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये दाखवण्यात आला आहे. 13 तारखेला देखील उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेची लाट आहे. पश्चिम विदर्भाच्या काही भागात 14 तारखेला उष्णतेची लाट आहे आणि पश्चिम विदर्भामध्येच 15 तारखेला उष्णतेची लाट दाखवण्यात आली आहे. पावसाचा अंदाज कोणत्याही प्रकारे 15 तारखेपर्यंत कुलाबा वेधशाळेने दिलेला नाही. बंगालच्या उपसागरामध्ये तयार होणारं वादळी परिस्थिती ही पूर्व भारताकडे म्हणजेच पूर्व दिशेला म्यानमारकडे निघून जाईल असा अंदाज आहे. त्याच वेळेस गोव्याच्या दरम्यान एक सिस्टम विकसित होईल असा अंदाज आहे. गोव्याच्या दरम्यान तयार होणारी विकसित होणारी सिस्टम ही ओमानच्या दिशेने जाईल, तर बंगालच्या उपसागरातील सिस्टम ही म्यानमारच्या दिशेने जाईल आणि याचा 18 मे ते 25 मे हा कालावधी देण्यात आलेला आहे. मात्र 25 मे ते 1 जूनच्या दरम्यान होणारा कोकण किनारपट्टीला वादळी प्रभाव हा या ठिकाणी ECMWF मॉडेलने स्पष्ट दाखवला आहे. त्याच वेळेस ECMWF मॉडेलने एक सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणजेच एक चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात लवकरच आकार घेईल असा देखील अंदाज देण्यात आलेला आहे. भारतीय उपखंडामध्ये बनणाऱ्या वेगवेगळ्या सिस्टम किंवा हवामान वादळी प्रणाल्या यांची दिशा ही सुरुवातीला अनिश्चित असते. त्यामुळे या सर्व हवामान प्रणाल्यांचा ट्रॅक कोणत्याही मॉडेलला लवकरात या कालावधीमध्ये ट्रॅक होत नाही आणि त्यामुळे या हवामान प्रणालींना मिसिंग हवामान प्रणाली असं म्हटलं जातं. CFS मॉडेलचा अंदाज सातत्याने बदलतोय. आता सध्या जूनमधल्या पावसाच्या अंदाजासंदर्भात महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पाऊस कमी दाखवला असून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र, कोकणात जोरदार पावसाचा अंदाज जूनमध्ये देण्यात आला आहे. आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र विकसित झालंय. या मॉडेलनुसार याचा पुढील प्रवास हा मध्य बंगालच्या उपसागरातून
पूर्व भारताकडे होण्याची शक्यता म्हणजेच म्यानमारच्या दिशेने होण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र यावर याचा परिणाम राहील. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात देखील 45 अंशाचा पारा देखील ओलांडला जाऊ शकतो. साधारण 19 तारखेला तो विदर्भामध्ये 46 ते 47 अंश सेल्सिअस पर्यंत देखील तापमान जाऊ शकतं. आज तरी पावसाची शक्यता दाखवण्यात आली नाही. JFSने 13 तारखेलाही महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिलेला नाही. JFSचा 14 तारखेलाही पावसाचा अंदाज महाराष्ट्रात नाही. JFSचा 15 तारखेलाही पावसाचा अंदाज नाही. JFSचा 16 तारखेलाही पावसाचा अंदाज महाराष्ट्रात नाही. 17 तारखेलाही JFSचा महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही. म्हणजे जवळपास आपण बघतो 17 तारखेला यापूर्वी आपण वेगवेगळ्या मॉडेलच्या माध्यमातून महाराष्ट्रात पाऊस सुरू होईल असा अंदाज होता, परंतु तो अंदाज बदललेला आहे. आपण जर डायरेक्ट 24 तारखेचा अंदाज बघितला तर विदर्भ आणि कोकण या ठिकाणी 24 तारखेपासून पावसाला सुरुवात होऊ शकते. त्या बंगालच्या उपसागरात वादळी सिस्टम बनेल. महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. 14 तारखेला ही शक्यता कमीच आहे. 15 तारखेला थोडं सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या भागात वातावरण असू शकतं. बंगालच्या उपसागरात तयार होणारी सिस्टम विरुद्ध दिशेने जाण्याची म्हणजेच म्यानमारच्या दिशेने जाण्याची शक्यता. थोडा घाट माथ्यावर ECMWF मॉडेलने पावसाचा अंदाज दिला आहे 16 तारखेला. 17 तारखेपर्यंत विशेष वातावरण ECMWF मॉडेलने देखील दाखवलेलं नाही. आयकॉन मॉडेलने मात्र किरकोळ स्थानिक वातावरण पावसाचं महाराष्ट्रात दाखवलं आहे. 14 तारखेला महाराष्ट्रात आयकॉन मॉडेलने स्थानिक पावसाचं वातावरणाचा प्रभाव दाखवला आहे. बऱ्याच भागात हा पाऊस असू शकतो. 15 तारखेपासून आयकॉन मॉडेलने पश्चिम महाराष्ट्र अगदी पुण्यापासून तर रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत, कोल्हापूर, सांगली, सोलापूर भागात पावसाचा अंदाज दिलाय. 16 तारखेला देखील तुरळक वातावरण असणार आहे. 17 तारखेपासून मात्र हे वातावरण कमी होत आहे. भारतीय हवामान खात्याने बंगालच्या उपसागरात दाखवलेली चक्राकार स्थिती किंवा कमी दाबाचं क्षेत्र हे कशा पद्धतीने विकसित होत आहे आणि पुढे कशा पद्धतीने त्याचा प्रवास होईल यावर आपण थोडं लक्ष केंद्रित केलं तर भविष्यामध्ये हे क्षेत्र फारसं प्रभावी बनणार नाही अशा प्रकारचा अंदाज या ठिकाणी देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात बनत असलेली सिस्टम ही महाराष्ट्रावर फारसा परिणाम करणार नाही अशा प्रकारचा अंदाज आहे. 13 तारखेला ही सिस्टम लवकरात लवकर मान्सून हा अंदमानात सक्रिय करण्यासाठी मदत करेल असा अंदाज आहे. आपण बघतो 14 तारखेला देखील या प्रणालीचा प्रभाव हा अंदमानातील पावसांवर असणार आहे. तसा 16 किंवा अगदी 17 तारखेपर्यंत आपण अंदाज जरी बघितला तरी पुढील 5 दिवसात महाराष्ट्रात विशेष पावसाची शक्यता नाही. उद्या देखील घाट माथ्यावर थोडं पावसाच पोषक स्थिती दाखवण्यात आलेली आहे. अगदी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत ठिकठिकाणी पाऊस होईल असा अंदाज दिलाय. अगदी पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत 14 तारखेला आयकॉन मॉडेलने पावसाचा अंदाज दिलेला आहे. थोडं हे स्थानिक वातावरण आहे. 15 तारखेला देखील हे स्थानिक वातावरणाचा प्रभाव अगदी अहिल्यानगर पश्चिमपासून तर कोल्हापूरपर्यंत असेल. बीड, लातूर, नांदेड, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या भागात 15 तारखेला पावसाचा अंदाज आयकॉन मॉडेलने काही प्रमाणात दाखवला आहे. आयकॉन मॉडेलने कोल्हापूर आणि सोलापूरच्या दक्षिणेला, सांगलीच्या दक्षिणेला 16 तारखेला पाऊस दाखवला आहे. आपण मान्सूनच्या प्रोग्रेस संदर्भात एक धावता अंदाज घेणार आहोत. 14 तारखेला आपण बघतो अंदमानात मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण असणार आहे. तयार होणारी बंगालच्या उपसागरातील सिस्टम ही म्यानमारच्या दिशेने विरुद्ध दिशेने जाण्याची शक्यता आहे. त्याच वेळेस अरबी समुद्रात देखील हालचालींना वेग येणार आहे. आपण अगदी प्रत्येक दिवशी दोन्ही समुद्रात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते, वादळी परिस्थिती विकसित होत आहेत. त्यामुळे अंदमानात मान्सून वेळेत येईल, परंतु त्याचा पुढचा प्रवास हा